यावा का मधी? कोण? सावकार तुम्ही? भुजंगराव सावकार. हा भुजंगराव सावकार. नवरा कुठे आहे? नवरा घरी नाहीये, बाहेर गेलाय. फोन उचलत नाही, काही नाही. हा? बसा ना तुम्ही, बसा, मी चहा बनवते. चहा वगैरे काही बनवू नका. बसा तुम्ही, बसा माझ्यासोबत. हा हो, म्हणजे बोलायचंय मला. हा बोला ना, काय म्हणता? काय बोलायचं राहिलं? 1 वर्ष झालं तुमच्या नवऱ्याने 5 लाख रुपये घेतले, व्याज दिले नाही, मुद्दल दिली नाही. संताप होतोय माझा, संताप. काय करायचं सांगा तुम्ही? चक्रात मारायच्या का नुसती फोनच करायचे आम्ही? हे बघा सावकार, त्यांच्याकडे खरंच पैसे असते ना तर त्यांनी देऊन टाकले असते. मग घ्यायचे नाही, आपली ऐपत नाही ना, घ्यायचे नाही ना. मग कशाला त्रास द्यायचा सावकारला? तेव्हा तर रडत रडत आले, सावकार पैसे द्यावो, आम्ही वेळेवर पैसे देऊ, व्याज देऊ. कशात काही नाही. आता म्हणे मला कामच नाही हो, घरी बसलो मी. अहो खरंच त्यांना काम नाहीये. मग आता मी काय करायचं तुम्ही सांगा. तुम्ही एक काम करा ना, त्यांना येऊ द्या, मग त्यांच्याशीच बोला. नाही नाही, मला त्यांच्याशी बोलायचंच नाही आता. बोलून फायदा काय? त्यांच्याशी नाही बोलणार मग? त्यांनीच पैसे घेतले होते ना तुमच्याकडनं. हो, ते सगळं खरं आहे, पण तुमच्या नवऱ्याशी बोलून फायदा होत नाही ना. तो पैसेच नाही म्हणतो मला, आणि मी पैसे घेतल्याशिवाय आज जाणारच नाही. हो पण हा? आता कुठून देणार आहे आम्ही तुम्हाला पैसे? नाही येत आता सध्याच्या परिस्थितीत आमच्याकडे पैसे. नाही दे का तुमच्याकडे? नाही. एक ऑप्शन आहे माझ्याकडे. काय ऑप्शन? मोकळं बोललं चालेल ना? बोला ना. हे बघा, आता तुम्ही एकटेच आहे, मी पण एकटाच आहे. कोणाजवळ बोलायचं नाही. मी जे बोलणार आहे ना ते कोणाजवळ बोलायचं नाही. आलं का लक्षात? तुमचा नवरा कर्ज फेडू शकत नाही. हा आता ही काळ्या दगडावरची रेष आहे, हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती. बरोबर? व्याज सुद्धा देऊ शकत नाही तो. म्हणून मी काय म्हणतो, तुम्ही फक्त आहे ना 1 महिना माझ्याकडे या, आणि माझ्यासोबत राहा. काय? तुमच्यासोबत राहू? काय बोलताय तुम्ही हे? अहो, मग मी कर्ज माफ करतो ना. ओ, अशी जशी बाई वाटली का तुम्हाला मी? कर्ज बिर्ज माफ देत नाही. तुमचे पैसे ना तुम्हाला माझा नवरा देऊन टाकेल. टाइम लागेल पण देईल तो. कधी मी मेल्यावर का तुमचा नवरा मेल्यावर देणार आहे? मी बोलले ना देणार तर देणार, पण या गोष्टी माझ्या समोर चालणार नाही. ऐका ना, कर्ज माफ करेल, वरून तुम्हाला 5 लाख रुपये पण देतो. 5 लाख? हा, मस्त मजा करा. फक्त 1 महिन्याची सोबत द्या मला तुमची. 5 लाख? बसा बसा तुम्ही, बसा ना. हा. अहो काय आहे? तुम्ही एवढ्या रूपवान आहे, सुंदर आहे. हा, मला पैसे काय करायचे? बरोबर आहे. 1 महिना मस्त मला थोडा आनंद दिला ना, भरपूर मजेत राहाल तुम्ही. बघून घे 5 लाख रुपये. मी मुद्दाम एकटा आलो, तुम्ही एकट्या घरी भेटाल म्हणून. खरंच की काय? हा हे मला देताय? हा. पण अहो 1 महिना मी तुमच्याकडे कसं काय राहणार? माझ्या नवऱ्याला काय सांगू मी? हे बघा, 1 महिना तर नाही, पण अधूनमधून यायला जमेल मला. अधूनमधून याल का? हो. तसंही चालतंय आपल्याला. हा, माझा नंबर आहे ना तुमच्याकडे? हो, हाय हाय. मला कॉल करा, मी जागा सांगेल तिथं येत जा तुम्ही. बर, चालतंय. हा, करा कॉल मग. हा, हा. चालू मग. ऐका
ऐका ना. काय? अहो ही गोष्ट ना माझ्या नवऱ्याला कळता कामा नाही. आणि तुम्ही त्याच्याकडनं ना पैसे मागत राहा. तो देणार तर नाहीच, एक नंबरचा फुटका आहे तो. हा तुम्ही ना त्याच्याकडनं पैसे मागत राहा, म्हणजे त्याला ना आपल्या दोघांवर संशय नाही येणार. हा हे बरोबर बोलले तू. समजलं? धोकेबाज आहे तुम्ही. ते संशय येऊ द्यायचं नाही आपण. तुम्ही गुपचूप यायचं हा, आणि मी तागादा लावत राहील त्याला, अधून मधून येत जाईल चालेल. हा. आणि त्याच्याकडून जेवढे पैसे येतील ना अधून मधून ते तुम्हाला देत जाईल. हा चालेल. हा? मग आता निघतो मी, आला तर प्रॉब्लेम व्हायचा. बरोबर. हा पण मग हा नक्की. नक्की ना, ठरलं ना एकदम पक्का ना. आता ना संध्याकाळी मी माझे कामं झाले की मी तुम्हाला फोन करते. आजच का? आणि मग आजच करून टाकू सुरुवात. अरे वा वा, लय हुशार हो तुम्ही. चायला तुम्हाला कर्ज दिलं असतं ते परवडलं असतं. बरं ठीक आहे, येऊ मग. चालतं. हा हो. जाऊ वाटत नाही. पण जावं लागेल. हा तेवढे पैसे मोजून घे. हो. हा आणि काही कमी जास्त लागलं म्हणजे केव्हाही काही लागलं तर फोन करा. नक्की. हा चालेल. छान आहे हो तुम्ही. येते मी संध्याकाळी. हॅपी व्हॅलेंटाईन डे. हॅपी व्हॅलेंटाईन डे. हा चांगला म्हणजे दिवस आहे का नाही? हो. प्रेम जुळलं आपलं. चला येऊ का? हो. दार लावून घ्या. आला नाही, घ्या दार लावून. बाई जाऊ द्या, कसं कर्ज फिटवणार होते माझा नवरा. काही कामाचा ना धामाचा. त्याने सावकाराकडनं जे 5 लाख रुपये घेतले होते सगळे दारूमध्ये उडवले. तो कुठून देणार आहे पैसे? जाऊ द्या. सावकाराकडचे 5 लाख पण मला मिळाले आणि आमचं कर्जही फिटलं. आता ना कर्ज द्यायचं टेन्शन. उलट माझा नवरा आता सावकाराला जे काही पैसे देईल ते पण मला मिळत जातील आणि त्याच्याने घर तरी चालेल. मज्जाच मज्जा. सुखात संसार करेल मी आता.